आत्मवंदन सर्वांना. तर आज आपल्या स्वाधिष्ठान चक्राचा दुसरा दिवस आहे. तर काल खूप जणांनी मीटिंग अटेंड केलीच असेल. त्यामध्ये मॅडमने सांगितलंच आहे की पिरॅमिड आणि थेरपीज ज्या आहेत तो व्हिडिओ बघून घ्यायचा आयुष्य बदलाचे शास्त्र भाग 2 मधला. आणि त्याप्रमाणे ज्यांनी पेंडुलमचा कोर्स केलाय त्यांना चक्रा म्हणजे आपलं स्वाधिष्ठान चक्र ध्यानाआधी आणि ध्यानानंतर किती % बॅलन्स आहे ते बघायचं आहे. प्लस आपलं ऑरा ध्यानाआधी आणि ध्यानानंतर किती आहे ते बघायचं आहे. तो चार्ट बनवायचा आहे. न चुकता आठवणीने सगळ्यांनी हे सगळं करायचं आहे. प्लस पिरॅमिडची कॅप ज्यांच्याकडे आहे ती कॅप वापरायची आहे. प्लस आपण रोज जे वोटेक्स वॉटर करतो ते वोटेक्स वॉटर करायचं आहे. ज्यांच्याकडे क्रिस्टल्स आहेत त्यांनी क्रिस्टल सोबत ठेवायचे आहेत. आणि ज्यांच्याकडे नसतील त्यांनी वॉटर थेरपी आपण करतोच आहे. ते पण ॲज अ क्रिस्टल म्हणून आहे असं मॅडमने सांगितलेलंच आहे काल मीटिंगमध्ये. तसंच आपण जे काही आता आयुष्य बदलाचे शास्त्र भाग 2 मध्ये खडे मीठ आणि बाकीचं जे काही सांगितलं जे आहेत त्या ग्रुपवर त्यांना माहिती आहे. आपलं इंटिग्रेटेड चालू आहे सगळं ऍट अ टाइम 3 गोष्टी. प्लस आपण ओंकार ध्यान करतोय तर ह्या सगळ्याचा रिझल्ट आपल्याला खूपच अप्रतिम मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्त जे म्हणतो किंवा सकाळच्या हायर ऊर्जेमध्ये या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचे जे काही फायदे होतात ते करून घ्यायचे आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी मॅडमनी आपल्याला करायला सांगितले. तर हे सगळं न चुकता आठवणीने सगळ्यांनी घ्यायचंय करून. धूप दीप लावायला सांगितलंय सुरुवातीलाच आणि घराचा ऑरा पण चेक करायला सांगितलंय. तर हे सगळं चार्ट मध्ये करून घ्यायचंय. ज्यांनी कोणी केलं नसेल अजूनही तर एक 5 मिनिटं आहे वेळ. मी अजून पुढचं सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही तो चार्ट बनवून घ्या आणि हे सगळं करून घ्या. वॉटर घेऊनच बसायचं आहे नेहमी. वॉटेक्स वॉटर आपलं आपण करायचं आहे. इंडिपेंडंटली सगळ्या गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत. कारण काल मीटिंगमध्ये पण आपण ऐकलंय की आपले संकल्प पण लिहिताना चेतनेशी रिलेटेड आपण तिसऱ्या चेतनेत गेलोय का, त्याच्यानंतर चौथ्या चेतनेत जाण्यासाठी भावना कशा महत्वाच्या हे सगळं आपण काल ऐकलं. काल सकाळी मॅडमनी इतकं म्हणजे तळमळीनं सांगितलंय की कसं आपण आपली चेतना वाढवायची आहे. तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सगळं म्हणजे स्वतःवर फोकस करायचा आहे. मार्च महिना खूप महत्वाचा आहे. जितकं आपण स्वतःवर फोकस करून हे इंटिग्रेटेड कोर्स करू, ध्यान वाढवू आणि ज्या काही प्रोसेसेस आणि ज्या काही आपल्याला गोष्टी करायला सांगितल्या त्या आपण ग्रुपनी करतोय. आपल्याला माहिती आहे सामूहिक चेतना किंवा समूहानं केल्यामुळं फास्ट स्पीडने आपण पुढे जाणार आहे. त्यासाठी आपण हे ग्रुपनी करतोय. तर जितकं आपल्याला हे सगळं ग्रुपनी करता येईल तितकं ते करून आपण त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. अजून एक सांगायचं होतं की जे कोणी शिवसर्वोदय भाग 1चा जो काही आपला ग्रुप आहे शिवसाधकांचा, शिवसर्वोदय साधक म्हणून भाग 1चा ग्रुप आहे त्याच्यावर मी माझा अनुभव टाकला होता रविवारी रात्री. तर त्याच्यात बऱ्याच म्हणजे जितके आपण संकल्प लिहिले त्याच्यानुसार मी माझे किती पूर्ण झाले ते लिहिलं होतं. तर सांगण्याचा हेतू हा आहे की आपली आपण प्रगती कशी करून घ्यायची आहे त्यासाठी. तर त्यामध्ये मी विहंगमच्या शिबिर 2 बद्दलचा संकल्प लिहिला होता. तो पूर्ण झाला. त्याच्यानंतर आपण बघितलंच फोटो वगैरे मॅडम नेहमीच टाकतात किंवा शॉर्ट्स वाले व्हिडिओ की पिरॅमिडच्या भिंतींवरती खूप दिवसांपासून मॅडम सांगतात पण की जॉमेट्रिक शेपचं खूप महत्व आहे. आणि जॉमेट्रिक शेप्स जे काही आहेत ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पण खूप महत्वाचा कार्यभाग करणार आहेत. म्हणून जॉमेट्रिक शेप काढायचे चाललं म्हणजे काढायचे होते. ते सिलेक्शन पण झालं होतं कुठले काढायचे. तर त्याची सुरुवात केलेली आहे. 2 जॉमेट्रिक शेप आपल्या सुदर्शन पिरॅमिडच्या भिंतींवरती काढलेले आहेत. तो संकल्प लिहिला होता की जॉमेट्रिक शेप याच्या आधी डिस्कशन झाले होते पण सुरुवात झाली नव्हती. तर तो संकल्प लिहिला होता मी. आणि हा ऍक्च्युली 28च्या प्रतिपदेसाठीचे संकल्प होते. आणि ते प्रतिपदेच्या आधीच खूप सारे संकल्प त्यातले पूर्ण झाले. तर ते 2 शेप काढून झाले. त्याच्यानंतर रिसर्च रिलेटेड लिहिलं होतं मी माझ्या स्वतः म्हणजे स्वतःच्या करिअरचं म्हणू शकतो आपण की आपली ही एनर्जी रिलेटेड जे काही आपण काम करतोय की ऊर्जा वाढवणं, चेतना वाढवणं त्याच्याशी रिलेटेड म्हणजे याच्या आधी मी रिसर्चच्या फील्डमध्ये होते तिथं हे आपले शारीरिक आजारांशी रिलेटेड जे काही रिसर्च असतो त्याच्यात काम करत होते. पण जसं जसं कळालं तो जॉब सोडला. त्याच्यानंतर लेक्चरशिप केली. त्याच्यानंतर आता जसं चेतना वाढते तसं कळतंय की ऊर्जेवर काम करणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्याशी रिलेटेड मला रिसर्च करायचा आहे.
की एनर्जी कसं काम करते किंवा चेतना वाढणं, हे जे प्रूफ म्हणतो आपण, की आपण आता ध्यानात आहे, आपल्याला कळतंय की ध्यान केल्यानं ऊर्जा वाढते, ऊर्जा वाढल्यानं चेतना वाढते, अवेअरनेस वाढतोय, कॉन्शियसनेस वाढतोय, हे सगळं आपल्याला कळतंय कधी, जेव्हा आपण आता हे ध्यान करून एक्सपिरियन्स करतो तेव्हा. पण जे बाहेरच्या मॅट्रिक्स मधले म्हणून मायाजाळात अडकलेले किंवा संसारातले लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टी त्यांनी केल्याच नाहीयेत ध्यान वगैरे, त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव नाही आहे. मग जेव्हा हे प्रूफ, जसं की सायंटिस्ट लोक एखादं प्रूफ दाखवतात, जसं न्यूटन सांगितलं की सफरचंद जेव्हा खाली पडतं तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो म्हणून ते खाली पडतं, नाही तर ते अंतराळीच राहिलं असतं, बरोबर. तर तसं त्यांनी प्रूफ दिलं, बरोबर. ते फोटो वगैरे आपण बघितलेत लहानपणी पुस्तकात पण, आणि गोष्टी रूपी पण बघितलं गोष्टींच्या पुस्तकांमध्ये वगैरे, की ते फळ झाडाचं खाली पडताना दाखवलंय आणि त्याचा बाण दाखवलाय खाली जमिनीकडे, की ते खेचलं जाते अशा टाईपचं. तर तसं प्रूफ गरजेचं असतं सगळ्यांना, जे कोणी या अध्यात्मात नाही आहेत किंवा ज्यांना महत्त्व पटवून द्यावं लागतं की हे खरंच असं आहे, त्याच्यासाठी प्रूफ द्यायला लागतात. कारण आपलं लॉजिकल माइंड जे आहे ना, त्याला प्रूफ पाहिजे असतात. म्हणून बघा, जास्त शिकलेले असतात ते अशा गोष्टींमध्ये जास्त लक्ष म्हणजे विश्वास ठेवत नाहीत. मग त्यांच्यासाठी हा रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. मग मी तो संकल्प लिहिला होता, आणि आश्चर्य म्हणजे तो संकल्पाशी रिलेटेड पण दिशा मिळाली, डिस्कशन झाले, अपॉर्च्युनिटी आली त्याच्याशी रिलेटेड मला. तर तो एक संकल्प खूप योग्य दिशेने चालू आहे. त्याच्यानंतर दासबोधाच्या रिलेटेड कार्यक्रम करायचा बऱ्याच दिवसांपासून मॅडम म्हणत होत्या की घ्या तुम्ही दासबोध, कारण आपल्याकडे वेद पुराण उपनिषद वगैरे घेतलेली आहेत सुचेता मॅडमनी आणि बऱ्याच आपल्या साधकांनी. तर दासबोध पण, कारण त्या दासबोधात पण खूप डिटेलमध्ये सगळं दिले, आपण बघतोच आहे दत्ता अवधूत कार्यक्रमात किंवा श्रीपाद वल्लभ चरित्रामृतात. फ्युचरमध्ये काय होणार किंवा इन डिटेलमध्ये काय, ते सगळं दत्तांच्या ह्याच्यात. आणि दासबोध रामदास स्वामींनी लिहिलं, बरोबर. किती हजार वर्षांपूर्वी लिहिलेला आहे त्या शिवथर गळीमध्ये, जिथे आत्ताही गेल्यानंतर तिथे प्रूफ म्हणू शकतो आपण. आता मी रिसर्च बद्दल सांगितलं तिथे आत्ताही कंपास किंवा आपण काय म्हणतो रेंज वगैरे काहीच नाहीये, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चालत नाहीत आत्ताही तिथे. अशा ठिकाणी शिवथर गळीमध्ये बसून त्यांनी हा दासबोध लिहिलाय. आणि त्या दासबोधात किती वर्ष, म्हणजे त्यांनी आकडा नमूद केलाय, नंबर, की किती वर्षाचा कालावधी हा कलियुगाचा असणार आहे, किती वर्षाचा त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग, हे सगळं सांगितलंय. प्लस मानवाच्या शरीरात कसे बदल होतात काय, खूप डिटेलमध्ये दासबोधात पण आहे. हे डिस्कशन झालं होतं मॅडम सोबत. तर 14-15 वर्ष दासबोधाची साधना किंवा उपासना म्हणून केल्यामुळे थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल डिस्कशन झालं होतं. म्हणून मी संकल्पात लिहिलं होतं की दासबोधाबद्दल पण कार्यक्रम झालेला आहे म्हणून. आणि त्याचा ग्रुप तयार होऊन आता आपण तोही कार्यक्रम ऐकणार आहोत लवकरच. मॅडम फ्लायर तयार करायला घेतलेला आहे मॅडमनी. तो संकल्प पूर्ण झाला. त्याच्यानंतर मी सिंगिंग बाऊल मी स्वतः शिकलेलं नाहीये, हे मी माझ्या अनुभवात पण सांगितलं. जेव्हा आपलं महाशिवरात्रीचं ध्यान झालं तेव्हा एक रात्रीच्या 1 तासभराचा जे काही माझा अनुभव मी शेअर केला पूर्ण शिबिराबद्दल, त्याच्यात सांगितलं. त्या दिवशी ऊर्जेनी मॅडमना प्रश्न विचारले गेले की ध्यानातनं गायडन्स आला की आपण बुद्धांना कनेक्टेड आहे वगैरे. आणि तेव्हा मी ते सिंगिंग बाऊलचं वाजवत होते, आणि मी माझ्या संकल्पात लिहिलं होतं की याच्या आधी पहिलं शिबिर झालं तेव्हा मी रात्रीचं ध्यान करायचो, तेव्हा सिंगिंग बाऊल वाजवायचो. तेव्हा माझ्याकडे माझं एकटीचं जे छोटं सिंगिंग बाऊल आहे ते होतं, आणि त्यानुसार मी जसं जमेल त्याप्रमाणे मी तेव्हा घेतलं होतं. पण तेव्हा असं आतून कुठेतरी वाटत होतं की अजून थोडं ऍडव्हान्स लेवलला जाऊन आपल्याला वाजवायचं आहे. आणि ध्यानात जसं आपण इतर वेळी ध्यान करताना युट्यूबवरचे म्युझिक बॅकग्राऊंडला लावतो, बरोबर, तसं हे सिंगिंग बाऊल वाजवायचं म्हणून मी संकल्पात लिहिलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे शिबिराच्या वेळी मला वाटलं एखाद्या दिवशी मिळेल मला वाजवायला, की सगळ्यांसोबत, जसं की मॅडम ऑनलाईन पण घेतात आणि ऑफलाईन पण, तेव्हा सगळ्यांच्या सोबत मला एकदा वाजवायला मिळेल. पण एकदा नाही तर मॅडमनी 3 वेळा, म्हणजे महाशिवरात्रीच्या दोन्ही ध्यानाला त्यांनी सांगितलं की सिंगिंग बाऊल वाजवा म्हणून, आणि त्याच्या आधी पण एका ध्यानाला सांगितलं. तर अशा पद्धतीनं मी संकल्प लिहिला होता की मला ऍटलिस्ट एकदा तरी सिंगिंग बाऊल वाजवायला मिळू दे सामूहिक ध्यानामध्ये, आणि मला ते 3 वेळा वाजवायला मिळालं. तो एक माझा संकल्प पूर्ण झाला. त्याच्यानंतर पेंडुलमचा कोर्स केला होता. त्याच्यात लिहिलं होतं की बघा, आपण ज्या खूप गोष्टी शिकतो नुसत्या इम्प्लिमेंट करत नाही. आणि खूपदा मॅडम कळकळीनं तेच सांगतात की भले तुम्ही 10 गोष्टी शिकू नका, एकच गोष्ट शिका, पण शिकल्यानंतर त्याचं ऍटलिस्ट पहिला 1 महिनाभर तरी इम्प्लिमेंटेशन करा. थोडे कष्ट पडतील, पण जेव्हा शिकल्याबरोबर इमिजिएट आपण इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा ते एकदम फिक्स मध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतं, आणि त्याचा इफेक्ट आपल्याला पूर्ण आयुष्यभर होतो. मग भले तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला एफर्ट नाही द्यायला लागत,
पण पहिला 1 महिना तरी तुम्ही एफर्ट देऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. तर तसंच पेंडुलमचा कोर्स केला होता आपला. म्हणजे मी पण तुमच्यातलीच आहे, त्यामुळे माझ्याकडनं पण रोज होतंय किंवा नाही एनर्जाइज करणं, त्याला चार्जिंग करणं, त्याच्यासोबत मेडिटेशन करणं, त्याच्यासोबत कनेक्ट होणं इन शॉर्ट. तर या सगळ्या गोष्टी मध्ये 1-2दा गॅप पडल्यानंतर रिझल्ट मध्ये फरक पडला. मग मला जाणवलं की नाही, याला डिस्कनेक्ट होऊन चालणार नाहीये. जर आपल्याला ह्याच्याकडनं व्यवस्थित उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला कंटिन्युअस याच्यासोबत कनेक्ट राहता आलं पाहिजे. तर त्यासाठी मला त्याची जी काही प्रोसेस आहे ती करता आली पाहिजे. म्हणून मी संकल्पात लिहिलं होतं की पेंडुलम माझ्यासोबत कनेक्टेड आहे आणि तो जी काही उत्तरं देतोय ती मला पूर्ण होण्यासाठी मदत करतायत किंवा पूर्ण होत आहेत. त्याने जी काही उत्तरं दिली ती सगळी परफेक्ट आहेत. आणि आश्चर्य म्हणजे मी तेव्हापासून माझं रोज होत आहे त्याच्यासोबत कनेक्शन. तर तो संकल्प माझा, म्हणजे मी फक्त हे एका दिवसाने नाही सांगत, ज्या दिवशी लिहिलेत हे संकल्प, म्हणजे आपलं शिबिर होतं त्याच्या आधी 4 दिवस लिहिले होते. आणि त्या संकल्पामध्ये पण मी खूप सारे संकल्प असे लिहिले होते की जे पर्सनल काउन्सिलिंग असते मॅडमचं आणि म्हणजे मॅडमने घेतलेलं, त्याच्या वेळीच माझे बरेचसे संकल्प त्यातले मी लिहिले होते आणि ते पूर्ण झाले. जसं की सामूहिक चेतना प्रेरणा मी लिहिलं होतं आणि ते शिबिराच्या वेळी पूर्ण झालं. आणि ते असं ओघानं झालं, म्हणजे की काहीच ठरवलं नव्हतं, प्लॅन नव्हतं, काही नव्हतं, आणि मी विसरून गेले होते संकल्पात लिहिले असं पण. आणि जेव्हा केलं आणि त्याच्यानंतरनं मला वाटतं 1-2 दिवसानंतर वही काहीतरी लिहिण्यासाठी उघडली होती आणि तेव्हा मला कळलं की मी हे संकल्पात लिहिलं होतं आणि हे पूर्ण झालं म्हणून. तर अशा पद्धतीनं जेव्हा लिहितो आपण संकल्प तेव्हा ते पूर्ण होतात. म्हणजे ऊर्जा करून घेते, तो निसर्ग करून घेतो. त्यासोबत आपल्याला निसर्गासोबत कनेक्ट पण राहायला लागतं. कसं राहायला लागतं त्याच्यासाठी एकदम सोप्या गोष्टी आहेत. म्हणजे जे आपण शिकलोय ना, खूप सोप्या गोष्टी आहेत. फक्त त्याच्यासाठी वेळ थोडासा द्यावा लागतो की निसर्गासोबत कनेक्ट म्हणजे काय सांगितलं, शिवसरोदय ज्यांनी शिकलंय त्यांना बेसिक नियम सांगितलेले आहेत की निसर्गासोबत कनेक्ट व्हायला काय करायचं. तर हे सगळं म्हणजे एक 2-3 गोष्टी जर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आपण केल्या, जेवणाची वेळ असेल किंवा फॉर एक्झाम्पल सांगितलं, तर असे नियम दिलेत, तर आपण आपोआप निसर्गाशी कनेक्ट होतो. आणि जे काही नाडी आपली पक्षानुसार सकाळ म्हणजे शुक्ल पक्ष कृष्ण पक्षानुसार चालू पाहिजे ती होते. त्याला पण सराव लागतो, इमिजिएट नाही होत. तर ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर ना एक संकल्प लिहिला होता की डीएनएचा कार्यक्रम घ्यायचा आहे. जसं की एक डीएनएचा आपला बेसिक कोर्समध्ये घेतला होता आणि ऍडव्हान्स करायचं हे पण ठरलं होतं, डिस्कशन पण झालं होतं, सजेशन्स मागितले होते की अजून ऍडव्हान्स मध्ये काय शिकायचं, पण उत्तर नाही मिळाली. तर मग त्याच्यानंतर ना आता पिरामिडमध्ये म्हणजे शिबिर आणि महाशिवरात्रीच्या निमित्त असताना मॅडमनी पुस्तकं दाखवली. त्यात डीएनए ऑफ द स्पिरिट एक होतं, जे की मला खूप अट्रॅक्ट, म्हणजे मॅडमने 5 पुस्तकं दिली होती चाळण्यासाठी म्हणून, जी की मी आदल्या दिवशी रात्री बसून मग चाळली, कारण वेळच नाही मिळाला, असं सगळं झालं. तर त्याच्यात ते पुस्तक उघडण्या क्षणी त्याच्यासोबत काहीतरी कनेक्शन जाणवलं आणि वाटलं की मला हे घ्यायचंय. आणि मग नंतर सगळी पुस्तकं चाळून सगळ्यात शेवटी ते चाळलं आणि मग मी सांगितलं मॅडमना की मी हे घेते म्हणून. मग मॅडमने घ्या म्हटलं आणि ते मी आणलं. आणि आता त्याच्याशी रिलेटेड पण एक प्रोग्राम घ्यायचा आहे, जो की इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि अजून एक अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्या साधकांच्या मुलांसाठी आहे. तर सगळ्यांनी नीट ऐका आहे की ज्यांची मुलं 10वी किंवा 10वीच्या पुढची आहेत, युथ म्हणून, जनरल आपण 15 वर्षाच्या पुढची अशी, तर त्यांच्यासाठी एक कोर्स लॉन्च करणार आहे, जो की इंग्लिशमध्ये असेल. आणि त्यामध्ये आपल्या शिवसरोदयच्या पण ट्रिक्स असतील की कसं लक्षात ठेवायचं किंवा रिझल्ट मिळवण्यासाठी परीक्षेमध्ये किंवा आयुष्यामधल्या बऱ्याचशे डिसिजन घेण्यासाठी काही उपयोग करायचे, जसं जे आता शिकले शिवसरोदय त्यांना माहिती आहे किती त्याचे रिझल्ट येतात ते. तर मुलांसाठी पण मुलांच्या दृष्टीने आवश्यक असलेले नियम, तसेच हे डीएनएशी रिलेटेड ऍडव्हान्स नॉलेज जे की आपल्या कोर्समध्ये झालंय तशा पद्धतीचं नाही, थोडं वेगळ्या पद्धतीचं असणार आहे मुलांच्या दृष्टीने. तर हे असणार आहे त्याच्यात. आणि अजून बऱ्याचशा ट्रिक्स आणि गोष्टी असणार आहेत. तर हा एक कोर्स लॉन्च करणार आहे. सुट्टीत पण एक कोर्स घेतला जाणार आहे. तर ज्यांची मुलं आहेत एज्युकेशन फील्डमध्ये किंवा एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये, शैक्षणिक प्रोसेसमध्ये, त्यांनी जरूर आपल्या मुलांना त्याच्यात जॉईन करून घ्यायचं आहे. आपला हा कोर्स लवकरच आपल्या ग्रुपवर त्याची इन्फॉर्मेशन, माहिती, फ्लायर येईलच. तर सुट्टीत एक कोर्स चालू करणार आहे. आणि अजून एक ऍडव्हान्स कोर्स, असे 1 ते 2 कोर्स आपले मुलांसाठी स्पेसिफिकली युवा जनरेशन म्हणू आपण किंवा युवा पिढीसाठी चालू होणार आहेत. तर आपल्या घरचे नातेवाईक, फ्रेंड्स,
आजूबाजूचे जे कोणी असतील त्यांच्या मुलांना जितक्यांना तुम्ही सांगू शकता की आपण जसा फायदा आपल्याला करून घेतो तसं सगळ्यांना व्हावा म्हणून. बघा, आपण सामूहिक चेतनेबद्दल बोलतोय. रोज ध्यान झाल्यानंतर स्वतःचा 5 मिनिटं सिनेमा बघायला सांगितलंय, तसंच सामूहिक चेतनेसाठी थोडा वेळ द्यायला सांगितलंय. तसंच आता काल मीटिंगमध्ये मॅडमने सांगितलं की ज्या काही प्रोसेस इंटिग्रेटेड आपण या गोष्टी करतोय त्याच्यासाठी 5 मिनिटं द्यायच्या. ऑरा चेक करणं आणि चक्रा बॅलन्सिंग चेक करणं, क्रिस्टल्स चार्ज करण्यासाठी ठेवणं, वोर्टेक्स वॉटर करणं, वॉटर चार्ज करणं, पिरॅमिड कॅप वापरणं, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी घराचा ऑरा चेक करणं, धूप आणि दीप लावून आपण ध्यानाला बसणं, हे हे करायला सांगितलं आत्ताच्या या कालावधीत, बरोबर. तर हे सगळं करायला थोडा वेळ द्यायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपला विकास करत करतच दुसऱ्यांना सुद्धा, बघा आपण नवीन साधकांचा ग्रुप केलाय. मॅडमनी काल प्रश्न पण विचारलाय की कोणी कोणी नवीन साधकांना जोडलं. तर जितकं आपण नवीन लोकांना जोडू तितकं आपोआप आपली चेतना वाढायला हा निसर्ग आपल्याला मदत करणार आहे. हे ब्रह्मांड मदत करणार आहे. का आपण ह्याच्यात काहीच एफर्ट घेणार नाही, फक्त कोणाला तरी नवीन व्यक्तीला या ध्यानाची माहिती देणार आहे किंवा ही प्रोसेस या प्रोसेसमध्ये घेऊन येणार आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या सोलची उन्नती होणार आहे. म्हणजे हे सगळं सोल लेवलला काम करणार आहे आपण. इथे कुठेही माणूस म्हणजे लेडीज आहे, जेंट्स आहेत, जात आहे, पात, काही संबंध नाही. आपण सोल लेवलला काम करणार आहे. मग आपोआप आपला कॉन्शियसनेस वाढण्यासाठी निसर्ग आपल्याला, हे ब्रह्मांड आपल्याला स्वतःहून सपोर्ट करणार आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या गोष्टी आपली इच्छा निर्माण होण्याआधी पूर्ण होतात. जसं आपण मॅडमचं ऐकतो खूपदा की त्यांची इच्छा निर्माण होण्याआधीच त्यांच्या पूर्ण झालेल्या असतात आणि मग इच्छा येते, तशा पद्धतीचं. तर हे सगळे, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला पण जर घ्यायचा असेल तर आपल्याला पण दुसऱ्यांसाठी काम करता आलं पाहिजे. सेवाभाव जे सांगितलंय, मग त्याच्यात पण पुन्हा निस्वार्थ भाव, आपली भावना महत्वाची आहे. की भले आपण समोरनं दाखवतो एक आणि आतमध्ये एक असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तर आपल्याला जसा आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी एक ऑप्शन मिळालाय किंवा एक मार्ग मिळालाय या ध्यानाचा, विहंगमचा, तसा तो दुसऱ्यांसाठी पण आपण ओपन करणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या हातात आहे. तर आपण जितकं जेवढ्या लोकांना सांगता येईल तेवढ्यांना सांगून नवीन साधकांच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यायचंय आणि आपल्या या सामूहिक चेतनेसाठीचा पण एक हा खारीचा वाटा उचलायचा. तर अशा पद्धतीनं या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. शक्यतो म्हणजे आता जे सांगितलं त्यातलं इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःसाठी पहिला स्वतःचा विकास. मार्च महिना खूप महत्वाचा आहे सांगितले ऑलरेडी. हा 4 तारीख आहे, 4 दिवस झालेले आहेत या महिन्याचे. तर डायरी लिहायची आहे, जे काही प्रश्न आहेत ते वाचायचे आहेत. ग्रुपमधले मेसेजेस वाचून पण कॉन्शियसनेस वाढणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त कॉन्शियसनेस आपला नवीन साधकांना जोडल्यानंतर न वाढणार आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला कार्य करायचंय. काय आपण इतर वेळी जे फोनवर बोलतो, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे येतात तेव्हा थोडीशी याबद्दल पण माहिती द्यायची. पहिला स्वतःचे अनुभव सांगायचे, जेणेकरून समोरच्याला डायरेक्ट ध्यानाला या म्हटलं तर कोणाला नाही पटणार, बरोबर. जे नाही आहेत ध्यानात, आधी आपल्याला काय अनुभव आले, आपलं आयुष्य किती सुखकर आणि सरळच म्हणजे आनंदी, कोणत्याही त्रासाशिवाय किंवा त्रासाशिवाय म्हणण्यापेक्षा स्ट्रेस फ्री लाईफ, जे की बाहेर खूप आता म्हणून अमूल्य आहे. सगळ्यांकडे काही ना काही स्ट्रेस आहे. तर तशा पद्धतीने बघता आपलं आयुष्य किती सुखकर चाललंय, असे तुम्ही तुमचे अनुभव स्वतःचे जे आलेत तेच सांगायचे. त्यात खोटं काहीच सांगायचं नाही. आपण स्वतः जे एक्सपिरियन्स केले ते अनुभव त्यांना सांगायचे आहेत. आता फोनवर बोलताना आपलं बऱ्याचदा बोलणं होतच ना की आपलं काय चालू आहे काय नाही आहे. तर सांगू शकतो ना आपण की रोज सकाळी आम्ही ध्यान करतो. मग पहिला प्रश्न हाच असतो की इतक्या सकाळी उठता तुम्ही, बरोबर. सकाळी उठणं हे पण खूप मोठं टास्क आहे ऍक्च्युली नॉर्मल लोकांसाठी. तर ही ऊर्जा करून घेते. बघा, आपण आता आपल्याला वेगळे एफर्ट घ्यायला लागत नाहीत कारण आता आपल्याला सवय झाली ना. सुरुवातीला थोडे दिवस आपण एफर्ट्स घेतले पण आता आपोआप आपल्याला उठावंसच वाटतं, कारण की ती ऊर्जा आपल्याला कळते या वेळेतली. म्हणून या वेळेत केलेल्या गोष्टी किती महत्वपूर्ण आहेत आणि त्याचे रिझल्ट किती फास्ट येतात हे आपण अनुभवलंय. म्हणून आपल्याला कोणीही न सांगता आपण स्वतःहून उठतोय. तर सुरुवात तिथून करू शकतो आपण सांगायची, बरोबर. जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि त्यांना जोडलं जाईल आपल्या मार्फत. तर हे समाजाच्या दृष्टीने सामूहिक चेतनेच्या वाढीसाठी या पृथ्वीच्या असेन्शनच्या मदतीसाठी एक आपण थोडासा आपल्या बाजूने मदतीचा हातभार लावू शकतो. याच्यात कुठेही काही स्वतःचा स्वार्थ किंवा काही नाही, निष्काम सेवा जे म्हणतो आपण ती करायची आपल्याला सोल लेवलची. आणि इथून पुढे आता आपल्याला सोल लेवललाच बघायचं आहे.
आपला झालाय सोल लेवलचा कार्यक्रम, त्याच्या आधीही सोल लेवल्स सांगितल्या होत्या ध्यान आणि ज्ञान कार्यक्रमात. तेव्हापासूनच आपल्या ग्रुपमध्ये आधी मी खूपदा माझ्या मनोगतात माझ्या ह्याच्यात सांगितलं की आपल्या ग्रुपमध्ये खूप ऍडव्हान्स गोष्टी होत आहेत, ज्या बाहेर होण्याआधी आपल्यापर्यंत पोहोचतायत. तर त्याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. तर सोल लेवलला बघायचं, कोणी असू दे, घरातली व्यक्ती असू दे, बाहेरची व्यक्ती असू दे, विहंगमचे साधक असू दे, मित्र असतील, मैत्रिणी असतील, नातेवाईक असेल, कोणी असू दे. तुम्ही भलेही म्हणजे आता आपण बोलताना डायरेक्ट सोल लेवलला नाही बोलणार, पण आपल्या आतमध्ये ती भावना असली पाहिजे की आपण एका सोल सोबत बोलतोय, एका सोल सोबत आपण कॉन्टॅक्ट करतोय. तर आपला वागण्याची आपली पद्धत कशी असली पाहिजे, बोलण्याची पद्धत कशी असली पाहिजे, समजून घेण्याची पद्धत कशी असली पाहिजे. जेव्हा आपण सोल लेवलला विचार करतो तेव्हा कम्प्लिटली आपला बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. ऍज अ थर्ड पर्सन, म्हणजे आपण पण सोल आहे, समोरची व्यक्ती ही सोल आहे. हे जेव्हा आपण द्रष्टा भावाने बघतो तेव्हा आपले सगळे प्रॉस्पेक्टिव्ह दृष्टिकोन जे आहेत ते बदलतात आणि आपलं वागणं वागणं म्हणू किंवा जे फिलिंग्स भावना आहेत ना त्या पण बदलतात. करून बघा तुम्ही सोल लेवलला सगळ्या गोष्टी. एखाद्या माणसाची चूक झाली, स्पेसिफिकली मी एक उदाहरण देऊन सांगते, एखाद्या माणसाची चूक झाली तर तो सोल लेवलला आहे, त्याची आध्यात्मिक जर्नी, त्याच्या सोल उन्नतीची जी काही जर्नी चालू आहे त्यात त्याचं लर्निंग आहे हे एक समजून, सोल लेवलला समजून जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला राग येईल का त्याचा? कारण आपण पण सोल जर्नीमध्ये, आपण तर किती चुका करतो आपल्याला माहित असून. बघा म्हटलं जातं ना, पुराणात वगैरे पण लिहिलेलं आहे की माहीत नसताना केलेली चूक, जसं की मांसाहार, माहीत नसताना केलेला मांसाहार त्याचं पाप जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाप ज्याला माहीत असून जो करतो त्याला जास्ती लागतो. त्या पद्धतीनं आपल्याला माहित असून आपण किती चुका केल्यात, मग ज्यांना माहिती नाहीये, ज्या सोलना ते माहितीच नाहीये, त्यांच्याकडनं जर चूक होत असेल तर आपला बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या बाबतीतला बदलतो ना, भावना बदलते, राग नाही येणार आपल्याला, आपण अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. तर अशा पद्धतीने हे सोल लेवलचं काम आपल्याला करायचं आहे, सोल लेवलला जायचं आहे. आणि मुलांसाठीचा जे कार्यक्रम सांगितलाय सुट्टीत चालू करणार आहे, तर ते आवर्जून सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला, नातेवाईकांना, आपल्या घरातल्यांना, सगळ्यांना, जितक्या युथला आपल्याला कनेक्ट करता येईल. कारण आपल्या देशाचं माहिती आहे, आपण ऐकतो इंटरनॅशनल लेवलला जेव्हा आपल्या देशाच्या लेवलला बोललं जातं की कुठला देश समृद्ध आहे, तर जिथे युथ पॉवर, युवा शक्ती, युवा पिढी जास्ती आहे तो समृद्ध मानला जातो. तर आपल्याला आता फोकस किंवा थोडंसं काम आपल्या या युवा पिढीसाठी पण करायचं आहे. त्यासाठी आपण जितक्या लोकांना सांगता येईल की सुट्टीत कार्यक्रम आहेत ते जॉईन करा म्हणून. बाकी पेड फ्री जे काही आहे ते येईलच ग्रुपवरती, त्याच्याबद्दल सगळी माहिती, तर ते सांगायचं आहे. तर चला आपण आज आपला दुसरा स्वादिष्टान चक्राचा दिवस आहे, त्यासाठी सुरुवात करूयात. आय होप तुम्ही चार्ट बनवला असेल आतापर्यंत, ध्यानाआधीचा ऑरा, ध्यानाआधीचं आपलं चक्रा बॅलेन्सिंग, ध्यानाआधीचा आपल्या घराचा ऑरा, धूप दीप हे सगळं लावलं असेल, पिरॅमिडची कॅप ज्यांच्याकडे असेल त्यांनी घातली असेल. वोटेक्स वॉटर करून घ्या आणि त्याला जे काही आवश्यक अफर्मेशन्स आहेत ते अफर्मेशन्स द्यायचे आहेत आणि वोटेक्स वॉटर पाणी पिऊन घ्यायचं आहे ते. आणि आपल्या सोल सोबत, आपल्या हायर सेल सोबत कनेक्ट व्हायचं आहे, आपल्या ध्यानाच्या पोझिशन मध्ये यायचं आहे. स्वादिष्टान चक्राचं ध्यान आपल्याला आज करायचं आहे. ज्यांना पिरियड्स वगैरे असतील त्यांनी चक्रा ध्यान करायचं नाही आहे. 4 दिवसासाठी तुम्ही ग्रुप लेफ्ट करा, 4 दिवस ध्यान करू नका. 4 दिवसानंतर पुन्हा ग्रुप जॉईन करून पुन्हा तुम्ही ध्यान करू शकता. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण आता आपलं स्वाधिष्ठान चक्राचं ध्यान चालू करणार आहे. वोटेक्स वॉटर करून घ्या. आता आपल्याला करायचंय स्वादिष्टान चक्रावरील ध्यान. स्वादिष्टान आवाज येतोय का? फक्त कोणीतरी एकाने सांगा. चक्र हे आपल्या शरीरामध्ये येते खालून 2 मॅडम आवाज. नंबरला असतं. त्याला येतो. 6 ओके, थँक्यू. चालेल, आपण आता स्वादिष्टान चक्र करूया.
तर सगळ्यांनी कलर थेरपी म्हणजे ऑरेंज रंगाचे, नारंगी रंगाचे कपडे वापरता आले तर वापरायचे या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये. आणि ऑब्झर्व करायचं आहे आपल्या उन्नतीला, आपल्या प्रगतीला, आठवड्याभरात काय चेंजेस झालेत. बाकी चार्ट तर आपण बनवलेलाच आहे. तर चला आपण सुरू करूया स्वाधिष्ठान चक्र ध्यानाला. आणि मध्ये बंद झाली तर पुन्हा सेम लिंकनी जॉईन करायची आहे. नसेल तर म्हणजे तुम्ही ध्यानात, डीप ध्यानात गेला असाल तर तुमचं तुम्ही स्वतः पण करू शकता. पाकळ्या असतात आणि याचा रंग आहे ऑरेंज, नारंगी. याला धार्मिक चक्र किंवा हारा चक्र